कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर शनी मंडळ इथे कोकाटे यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। संकट दूर होऊ देत कृषी मंत्री कोकाटेंचं शनिदेवाकडे साकडं। चुका केल्यानंतरच भल्याभल्यांना शनिदेवाची आठवण येते। कृषी विभागाला आणि समाज कल्याण विभागाला लागलेली पीडा लावणाऱ्यांना दूर कर, कोकाटे यांच्या शनी दर्शनावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार। राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा होणार। अजितदादा आजच्या बैठकीमध्ये पक्षातील नेत्यांना निर्णय सांगणार, सूत्रांची माहिती। शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घेण्याची शक्यता। साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांबाबत भेट। कोकाटे नितीन देशमुख मारहाणीवर चर्चेची शक्यता। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेटी द्याव्याच लागतात। अनुभवी लोक भेटतात तेव्हा विकासाच्या गोष्टी होतात। शरद पवार आणि फडणवीसांच्या संभाव्य भेटीवर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आमच्यामध्ये वाद निर्माण झाला असं समजण्याचं कारण नाही। माधुरी मिसाळांना सहकारी म्हणून सूचना केली। माधुरी मिसाळ यांच्यासोबतच्या वादावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका घेतल्या तर शिरसाटांनी पत्रक का लिहिलं हे ते सांगू शकतात। संजय शिरसाट यांच्या आक्षेपानंतर माधुरी मिसाळ यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ बैठक घेणार नाहीत। संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामधील लेटर वॉरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवार यांच्याकडून संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, यामुळे जो मनस्ताप झाला तो भरून निघू शकत नाही। मात्र आणखी एका प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा संधी देण्याचं अजित पवार यांचं वक्तव्य। अजितदादा मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी इतकी घाई कशासाठी करतायत? अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिल्यानंतर संजय राऊत यांची टीका। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये परत घेण्याचं वक्तव्य दादांनी सोडून द्यावं। मुंडेंच्या केसमध्ये भ्रष्टाचाराचा अँगल असून ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येऊ शकत नाहीत, अंजली दमानिया यांचा दावा। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये चर्चा। वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळामध्ये 75% मंत्री दरोडेखोर म्हणून काम करतायत। एक मंत्री रम्मी खेळतो, दुसरा आमदार मारहाण करतो, एक मंत्री सिगारेट ओढत पैशाच्या बॅग सोबत। कोकाटे, शिरसाट आणि गायकवाड यांच्यावरून संजय राऊतांचा टोला, तर कॅरेक्टरलेस सरकार असं म्हणत राऊतांचा सरकारवर टीकास्त्र। एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि मंत्र्याला अटक करून नेतील। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसा आला। अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पितापुत्राची मदत, संजय राऊत यांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। राज्यातील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होणार का याकडे लक्ष। आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर माझा रोष, आमदार शरद सोनवणे यांचं स्पष्टीकरण। आमदार शरद सोनवणेंना पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस। विजय कुऱ्हाडे यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार। सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची कुऱ्हाडे यांची मागणी। RSSचा मुस्लिम जनसमुदायासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न। भाजपमधील बाडक्या हिंदुत्ववाद्यांना रुचेल का? सामनाच्या अग्रलेखातून मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका। अजित पवार यांनी मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। हिंजवडीचं IT पार्क राज्यामधून बाहेर चाललं, आपलं वाटोळं झालं। IT पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं। अजित पवार यांच्याकडनं संताप व्यक्त। मी कुणाला झापायला आलो नाही। पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या कानउघडणीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। सगळ्यांबद्दल मला आदर, सगळे आम्हाला सहकार्य करतात, अजित पवार यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये पाहणी दौऱ्याच्या वेळी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा। कुणालाही मध्ये येऊ देऊ नका, कोणतीही आडवाआडवी करू नका। अजित पवार मध्ये आला तरी 353 टाका, अधिकाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातल्या हिंजवडीमध्ये मेट्रोची पाहणी। अजित पवार यांनी प्रशासनाला काही सूचना देत बदल करण्याचे आदेश दिले। नितीन देशमुखांनी शरद पवारांची भेट घेतली। विधानभवनामध्ये नितीन देशमुखांना मारहाण झाली होती। सरपंच पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दसरा चौकामध्ये दाखल। राजेश क्षीरसागर यांच्याकडून 500 एकर शेती असल्याचा शेट्टींवर आरोप। राजू शेट्टीने क्षीरसागर यांना चौकात येण्याचं दिलं आव्हान। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा। मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लॅन तयार। पक्षातील रिक्त पदांवर तरुणांना संधी देण्यात येणार। सूत्रांची माहिती, केंद्रीय समितीच्या अहवालावर चर्चा करून राज ठाकरे यांचा निर्णय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर। शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलानगर परिसरात जोरदार बॅनरबाजी। वाढदिवसाच्या बॅनरवर भविष्यातील मनसुबे जाहीर। मुंबईचा महापौर हा ठाकरे ब्रँडचा होणार, असा बॅनरवर आशय। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये माजी मंत्री सुशील कुमार शिंदेंचा मावळा पगडीनं सन्मान। काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाबाबत तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा। लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांकडून डल्ला। 14,298 पुरुषांना लाडकी बहिणीचा लाभ। सूत्रांची माहिती, योजनेच्या लाभार्थींच्या छाननीमध्ये प्रकार उघड। योजनेवर डल्ला मारणाऱ्या पुरुषांचा शोध सुरू। 100 दिवसांचं प्रगती पुस्तक शिंदेंचा विभागच मागे। सामनात वृत्त, शिंदेंचा गृहनिर्माण विभाग मागे। सामनाच्या वृत्तामध्ये उल्लेख, 66 पैकी 21 उद्दिष्ट असून सुद्धा गाठता आली नाहीत। सामना वृत्तपत्राचा दावा। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार। येत्या 30 तारखेला दोन्ही मुलांसह डांगे भाजपमध्ये जाणार। मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार। येवला तालुक्यामधील 59 सरपंच, उपसरपंच तसंच सदस्यांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची अपात्रतेची कारवाई। कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कारवाई झाल्यामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह। दप्तर दिरंगाईचा अपात्र सदस्यांना लाभ। वर्ध्यामध्ये 28 जुलैला भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक। महापालिका निवडणुकीबाबत होणार मंथन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। प्रवेशाच्या चर्चेने भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू। भाजप नगरसेवकांचा प्रवेशाला विरोध। शासनाने देयकं लवकर द्यावी, बिल्डर असोसिएशनची मागणी। बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया शाखेचं नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 9,000 कोटी तर जलजीवन मिशनचे 1200 कोटी थकीत असल्याची माहिती। सोलापूर महानगरपालिकेच्या ड्रेनेज घोटाळा प्रकरण। ठेकेदार श्रीप्रसाद वराळी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप। अपहार झाल्याचा आरोप चुकीचा। आरोप सिद्ध करून दाखवावे, ठेकेदार श्रीप्रसाद वराळी यांचं आव्हान। पुणे विभागाच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेचा नाशिकमध्ये छापा। देवळाली गाव परिसरातील संशयित सॉफ्टवेअर इंजिनियर श्रीकांत परेची चौकशी। संशयित आरोपीकडून शासनाची फसवणूक झाल्याची माहिती। ग्रामस्थांना विचारात न घेता प्रशासनाकडून एकतर्फी विकास होत असल्याचा आरोप। हिंजवडी मान मारुंजी ग्रामस्थांचा अजित पवार यांना इशारा। ग्रामस्थांना विचारात न घेतल्यास आंदोलन करणार। करत्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। तर महिलेचा मृत्यू घरीच झाला होता। मृतदेह आंदोलनस्थळी आणण्यात आला, तहसीलदारांचा दावा। हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। सकाळपासून ढगाळ वातावरण तर अधूनमधून पावसाच्या सरी। कणकवली, कुडाळ, मालवणसह सावंतवाडी तालुक्यामध्ये पावसाचा जोर। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरात घरांमध्ये पावसाचं पाणी। गणेशनगर परिसर पूर्णतः जलमय। लातूरमध्ये सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस। नदी आणि ओढ्यांमध्ये पाणी। पिकांना संजीवनी मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधील खैरवाडीमधील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीव घेणा प्रवास। रस्ता नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओळामधून आणि चिखलामधून वाट काढावी लागते। नागरिकांना शहरामध्ये येण्यासाठी 4 नदी पात्र ओलांडण्याची वेळ। पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणामधून 16,565 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट। अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। जिल्ह्यामधील बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो।
पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद। देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4 आणि गोरेगाव तालुक्यातील 2 मार्गांवरून वाहतूक बंद आणि तिरोड तालुक्यामध्ये 4 मार्ग बंद। संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुबार पेरणीचं संकट टळलं। पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्यामध्ये 3,15,000 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण। भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून संततधार पाऊस। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणातून 3,652 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गडचिरोलीमध्ये भामरागडमध्ये पुराचा जोर कायम। जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याचा संपर्क तुटला। इंद्रावती आणि पर्लकोटा नदीची पूरस्थिती कायम। चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। चंद्रपूरमध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 51% पाऊस झाला। हवामान खात्याने आणखी 2 दिवस शहर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली। वाशिमच्या रिसॉर्ट परिसरामधील वनोजा परिसरात 3 दिवसापासून पावसाची संततधार। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात पाणी साचलं। विद्यार्थ्यांचे हाल। सोलापुरातील राधानगरी धरण अखेर 100% भरलं। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। धरणामधून 7,212 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवर। भोगावती आणि पंचगंगा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। काल झालेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। जालना, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्याने अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये सततच्या पावसाने भाजीपाल्यांचं नुकसान। पावसामुळे भाजीपाल्यांवर किडीचा प्रादुर्भाव। शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला। बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं। पावसानं पिकांना नवसंजीवनी मिळाली। नाशिकच्या येवल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये घसरण। कांद्याच्या दरात सरासरी 900 ते 1000 रुपयांची घट। दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। बुलडाण्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती। परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। कासारी गावाजवळचा रस्ता खचला। परिसरातील दळणवळण विस्कळीत झाले। बुलडाण्याच्या अनेक भागामध्ये रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग। काही भागात रिमझिम पाऊस। शेतात पाणी साचलं त्यामुळे पिकांचं नुकसान। जालना जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा खोळंबा। निधी नसल्यामुळे कामं रखडली। 733 मंजूर कामांपैकी 150 कामांची मुदत संपली। 455 योजना अद्यापही अपूर्ण। प्रलंबित कामांना 2028 पर्यंत मुदतवाढ। सोलापूरच्या उजनी धरणावरील पुलाला पडलेल्या खिंडाराची आमदार नारायण पाटलांकडून पाहणी। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी। योग्य ती खबरदारी घेण्याच्या नारायण पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना। वरठी पांढरवाडी भंडारा मार्गाची दुरावस्था। विद्यार्थी आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास। रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। बुलडाण्यामध्ये काच नदीमध्ये अडकलेल्या चौघांना ग्रामस्थांनी वाचवलं। गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रामधून असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। शेतीची कामं करून घराकडे जाताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघे अडकले। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाचा साठा 51%वर। धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी। 340 मीटरपर्यंत पाणी पातळी वाढल्यास धरणातून विसर्ग होणार। पुण्यातील चास कमान धरणाचा पाणीसाठा 90%वर। खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडले। धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 3500 क्युसेक्स वेगानं विसर्ग। अमरावतीमध्ये आदिवासी दाम्पत्याकडून नवख्या बैल जोडीला शिकवण देत शेत डवरणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिंधुदुर्गामध्ये कोकीसरेक रेल्वे फाटक येथील भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात। मात्र पुलाच्या रस्त्याचं काम भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडकलं। काम पूर्ण करण्याची मागणी। पालघर जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा। सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर। बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू। हवामान विभागाकडून बुलडाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हटल्यामुळे युट्यूबरला धमकी। औरंगाबाद म्हणण्यासाठी दबाव। व्हिडिओ व्हायरल। वडाळ्यामधील बेसच्या आकारामध्ये 10 बस धूळ खात। कंत्राट रद्द झाल्यामुळे संबंधित कंपनीवर न्यायालयीन कारवाई। कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती।
नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील हाडोळी ते बेर्ली पाणंद रस्ता प्रस्तावित, मात्र हा रस्ता एका शेतकऱ्याने अडवलाय। हाडोळ वस्ती, सलगरवाडी आणि रामवाडी या परिसरामधील विद्यार्थ्यांची शाळेमध्ये जाताना कसरत, गावकऱ्यांची प्रशासनाकडे दाद। पुण्यातील बोबदेव घाटामध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं। घाटातील रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर उरलेली खडी न उचलल्यामुळे दुचाकींचा अपघात होतोय। गुगल मॅपने भरकटवलेली कार थेट खाडीमध्ये पडली। नवी मुंबईतील बेलापूरमध्ये अपघात, सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार चालक महिलेला वाचवण्यात यश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीच्या क्लासमधील वादानंतर दाम्पत्याला घरात घुसून मारहाण, महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावली। निर्वस्त्र करण्याआधी जखमी महिलेनं पळ काढला, पोलिसात गुन्हा दाखल। निफाड तालुक्यातील खानगाव नजीक इथे कोंबड्यांचं खाद्य घेऊन जाणारा ट्रक उलट झाला। दुकानाजवळच ट्रक उलटला। रात्रीच्या वेळी अपघात झाल्यामुळे जीवितहानी नाही, मात्र 2 दुकानांचं नुकसान। नाल्यावर पूल नसल्यामुळे पाय घसरून तरुण जखमी झाला। उल्हासनगरच्या गणेशनगर परिसरातली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पूल कोसळून महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याची स्थानिकांची माहिती। लातूरच्या बोरगाव नकुलेश्वर जिल्हा परिषद शाळेमध्ये गणित इंग्रजी विषयाचे शिक्षक नाहीत। 1.5-2 महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान। आमच्या मुलांच्या टीसी काढून द्या, गावकऱ्यांची मागणी।